नमस्कार सगळ्या ताईंना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा. तर चला मैत्रिणींनो, आज टायटलवरून तुम्हाला समजलंच असं आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, तरी सुद्धा म्हणलं चला. तर एकाचा तर समजा पहिला जो बोर आहे तो घेतलेला, तर त्याचं असा सवासनींचा म्हणजे सुवासनी जीव वगैरे घालायच्यात. तर त्याचा स्वयंपाक वगैरे इकडे चाललाय बऱ्यापैकी, सगळं पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे इकडे तयार आहे. फक्त पोळ्याला आटायच्या राहिल्यात, बाकीचं सगळं झालेलं आहे बघा. तर आता निघालो परत खालच्या घरी. तर तुम्ही म्हणता नेमकं खालच्या घरी परत दुसरा मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं की दाजी म्हणले होते की 2 बोर घ्यायचे, एकाला जर पाणी लागलं तर दुसरा पण घ्यायचा. तर आम्ही नको म्हणत होतो, म्हणलं नको 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 म्हणता म्हणता काल अचानक आमचा जो पहिला बोर होता त्याचं आतापर्यंत पाणी चाललेलं होतं, पण काल अचानक पूर्ण पाणी गेलं. मग काल डिसाईड केलं की बा घ्यायचा परत. आता देवाच्या कृपेने महादेवाच्या आशीर्वादाने काय होतंय काय माहित नाही. आता संध्याकाळी 4च्या पुढं सुवासिनी जीव घालायच्यात. पण आता दुसऱ्या बोरचं म्हणजे घराजवळ ऑफिस जवळ बोर घेऊ राहिलो. मग आता त्याला बघू पाणी लागतंय की नाही, तर तशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर आम्ही करूच. तर आता 12 वाजलेत, 12 वाजता सुरू होणार आहे बोरला. 4-4.5 घंटे तर मशीन चालणच म्हणजे बोरवेलची. तर बघू आता कसं काय होतंय. आम्ही तिकडं निघलोय, भूमिपूजन करून घेऊन मग बोरला सुरुवात करणार आहेत. तर पाहू आता. सकाळपासून सगळी एकमेकाला विचारते काय होईल, लागन का नाही, लागन का नाही. ताई मला विचारते, मी ताईला विचारते, दाजी ताईला विचारते, ताई दाजीला विचारते, दाजी यांना विचारते, हे दाजीला विचारते. म्हणजे एकमेकाचं चाललंय. कसं असतं म्हणजे एक प्रकारचं वाटतं माणसाला की घेतल्यासारखी लागावं. आणि उन्हाळ्यामध्ये जर लागलंच पाणी तर मग समजायचं आम्हाला टेन्शनच नाही. नाही तर मग पाण्याचा आम्हाला लय प्रॉब्लेम आहे. तसे पाहायला गेलं तर आमचे 3 बोर आहेत, पण उन्हाळ्यामध्ये एक पण चालत नाही. आता महादेवाच्या कृपेने लागलं पाहिजे असं मला वाटतंय, पण आता काय होतंय पाहूयात. तर चला आता आवरलंय, निघालो तिकडं. म्हणलं भूमिपूजन वगैरे करू आणि लगेच मग तिकडं बोर चालन, इकडं आम्ही आमची तयारी करू. सुनीता ताई आलेल्या आहेत स्वयंपाकाला मदतीला, बाहेर बसल्या तेव्हा का इथं. हा हाय करा सगळ्यांना. तर मुद्दाम आम्ही संध्याकाळचाच पळ ठेवलंय, कारण दिवसभर ऊन इतकं आहे की त्या उन्हामध्ये म्हणलं नाही का 14-13 सवासनी घालायच्या ना आपल्याला, 14. मग आता तिकडच घेऊन जायचंय, तिकडं जिथं शेती तिथं जिथं बोर घेतला तिथं. आणि आता आज जर लागलं तर परत घ्यावं लागेल, ते परत सवासनी घालावं लागतं. रात्री जर घेतला असता आज डोक्यात होतं लगेच हे बी घालायचे आणि ते बी घालायचे, पण ते रात्रीचा बोर हुकला नाही, हुकला ते आलेच नाही. लेट झाली गाडी बोरची, मग रात्रीच कॅन्सल केला. नाही तर 8ला गाडी येणार होती, तर चालला असता समजला असता. तर जाऊ द्या काय नाही. आता उजून घालतात. हा ना, उजल घालताय. बघू आता पाणी लागलं तर घालणारच. हा ना, लागायला पाहिजे, टेन्शन नाही राहायचं. कालपर्यंत नाही चाललं होतं. काल दादी म्हणली होती आपल्या नशिबात जर पाणी असलं तर दुसऱ्या बी बोरला पाणी लागल, 2 घ्यायचे. तर आम्ही म्हणलं नको, एकच राहून द्या. कसं जा त्यांना न्यायला आलेत आम्ही त्यांना घेऊन आम्ही 2 जणी गाडीवर येतो. घ्या वळून. बघ आता महेश ताईने आंबा लईच बाबा डेंजर बाई आहे राव तू. पडली बेडली तर आमचं संतू भाऊ म्हणन माय बायको कुठे गेली. कोण घेईन हिला मॉडेलला, कोण घेईन विकत. राजू हा भाऊला सुचतच नाही बोलायला, तर भाऊ काय करेन. आणि मार जोर लगा के हैशा. शबास शबास. अरे लाकूड तोडी अख्ख्या वस्तीला सरपंच तोडून आणून देतो. आता गॅसची हे चालली. शबास, जोर लगा के हैशा. तुटली का तू गोष्ट ऐकलेली का, सोन्याची कुऱ्हाड चांदीची कुऱ्हाड. पण इथं पाणी नाही ना, सोन्याची कुऱ्हाड याची कुऱ्हाड पाण्यात पडायला.
फांती तोडली पण बऱ्याच काही याला निघल्या पण आता या आपल्या बोरला पाणी लागणार आहे ह्या फांतीचं कुठं धरून बसत पॉझिटिव्ह विचार करायचा बरोबर आहे. नारळ ठेवलाय नारळ हलत होता हलत उभा राहिला पाहिजे बाई हल्ला नाही पाहिजे उभा राहिला पाहिजे उभा हल्ला ना उभा राहिला बाई लई काय आले असतं ग याला पण आता जाऊ दे. पण ते लोणचं टिकायचं नाही आणि खायला पण कच्चा पक्क्या आहेत ना त्या लई चिक असन त्याला. हा तेच पण या गाड्या कोणाच्या आहेत ग या डायरेक्ट इथं कार्यक्रम असल्यासारखी झालं इथं. कुठं काय माहिती येते गाडी आली म्हणल्या. काय बघा पूर्ण रस्त्याला पडून हे झाल्यात फुटल्यात गाड्यांवरती झुपके आहेत त्याला. शहराने भेटत नाही का मग त्यांना नाही घेऊन जाऊन ते 2-2 पैसे हर्षीला म्हणलं मीनाला म्हणलं शहराने निघतात. निवदासाठी भाजीला आपली मेथीची भाजी किंवा निवदासाठी लागती ना तर ते भेटत नव्हती तर सांगितली होती बघा आणायला. मेथीचीच आहे का होय मेथीचीच आहे ना 40 रुपयाच्या 2. आता उन्हाळ्यात असंच आहे. मला नाही वाटत जाईन म्हणून हो लईच मोठा हाती हो. गेली बाई गेली मला वाटत होतं नाही जायची नाही तसं त्या साईज नुसारच गेट आहे बरं का पण काय सांगावं गाडी लई मोठी ना. नाही जाणार ती फांदी आता नाही उपयोग त्याचा. अरे जाऊ दे मोडू दे आता काय होणार आहे. अवघडच आहे बाई एवढ्या याच्यात. काढीन ते बरोबर असा तिरका असा मारून जाईल ना काय असा. बाबा आंबे आहे राजू प्रणवचं लक्ष आहे राजूचं हे पार्टी बाई एक परत खाली नारळ. तर इथं कशाबशा दोन्ही ट्रक आतमध्ये घालण्यात आल्या आणि सगळ्यांचा प्रयत्न हा होता की जिथं पाण्याची लोकेशन सांगितलेली आहे तिथं अशी चौकोनी खून करून नारळ ठेवलेला आहे तर ती जागा न हलावी गाडीच्या टायरने म्हणून सगळे उभा होते. कारण गाडी तिथून थोडक्यातून अशी हे गेलेली होती त्याच्यामुळे सगळे लक्ष देऊन होते की ते लोकेशनला टच न होऊन दुसरीकडे बोर
घेण्यात न यावा. त्यामुळे सगळे इथं सावध होते त्या गोष्टीसाठी. एक गाडी कशी बशी ती जागा, कारण मध्य गेटच्या एकदम एंट्रान्सलाच येत होतं ते, तर मग कशी बशी घातली. आणि आता दुसरी गाडी पण पहा व्यवस्थितरित्या तिथं आणलेली आहे. भरपूर मोठ्या ह्या मशनी असतात बोरवेलच्या. तर आता मागच्या उन्हाळ्यात पण एक घेतला होता, पण त्याला काही एवढं पाणी लागलं नाही. आणि आत्ता जो नवीन शेतीमध्ये घेतला त्याला भरपूर असं पाणी लागलेलं आहे, खूप मस्त, जास्त म्हणजे वर्षभर राहील असं. पण ते काय आहे, ते तिकडे राहिलं. आता जवळ इथं वापरण्यासाठी 5-6 बोरवेल आहेत, पण असे उन्हाळ्यात चालतील असं एकही नाही आहे. शेवट एप्रिल मेच्या नंतर ते बंदच पाडतात चांगला पाऊस होईपर्यंत, त्यातनं पाणी येतच नाही. तर मग झाडांसाठी जीव तगमगतो. पाणी ही अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो ना पाण्यावानी पैसा घातला किंवा मग कुठलं पाण्यासारखं हे केलं, तर ते फक्त म्हण आहे. पण पाणी ही एक गोष्ट आहे अशी आहे की ती आपल्याला अनलिमिटेड लागते, म्हणजे तिचा कुठेही लिमिट नसतं. आणि पाणी कमी असलं की मग स्वच्छता किंवा मग ते आपल्या महिलांना तर जास्त घरामध्ये सगळ्याच गोष्टींना पाणी लागतं. त्यातल्या त्यात पाणी चला घराच्या वापरण्यासाठी कसंही टँकरने वगैरे होतं, पण झाडांसाठी, झाडं उन्हाळ्यात खूप सुकल्यासारखे होतात आणि स्पेशली झाडांसाठी हा बोर घ्यायचा आमचं हे चाललं होतं. तर मग आता लागतंय की नाही सगळं तेच. पण पाणी डेफिनेटली इथं 400 फुटावर 350-400 फुटावरती पाणी सांगितलेलं होतं. तर मग मोठमोठ्या अशा पद्धतीच्या पाहता येणं लोखंडी पाईप्स असतात हे, आणि हे जमिनीत घालण्यात येतात याच्याद्वारा. तर खूप सारा मोठा मोठा आवाज पण येत होता. आणि लाईव्ह बोर कसा घेतात ते आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने घेतात. कारण आता आम्ही तर कायमच पाहतो, पण शहरात ज्या ताई राहतात, ज्यांनी कधी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी थोडंसं वेगळा असेल आजचा व्हिडिओ. थोडासा इंटरेस्टिंग पण असणार आहे आणि थोडा इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे. म्हणजे थोडक्यात की बोरवेल कसा घेतला जातो, ज्यांनी कधीच पाहिलं नाही त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं आहे. आता जे खेड्यात राहतात त्यांच्यासाठी काय नॉर्मल गोष्ट आहे. तर मग सगळ्याच आम्ही आता सगळ्या स्टाफच्या मुली वगैरे सगळ्याच बाहेर होत्या बघायला, कारण त्या पण सिटीत नाही येतात, कसा घेतात काय घेतात बोरवेल. सगळा स्टाफ आमचा बाहेर होता. मनीषताई बिना चप्पलीची होती, तिला दुसरी मुलगी म्हणत होती चप्पल घाला, माझी चप्पल घाला, असं त्यांचं काहीतरी चाललेलं होतं. तर सगळे खूप आतुरतेने आशेने त्या बोरवेलच्या याच्याकडे पाहत होते की पाणी लागावं म्हणून. एकतर बघा 99% तिथं पाणी सांगितलं होतं आणि 1% असतो तो आपल्या नशिबाचा असतो. कधी कधी नशीब चांगलं असतं, कधी कधी नशीब टायमिंग पण महत्त्वाचा असतो. तर अशा गोष्टी होतात. आता एका बोरला असं आम्ही म्हणजे वाटलं पण नव्हतं आम्हाला की एवढं पाणी लागन म्हणून, म्हणजे आमच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेर पाणी लागन म्हणून एवढे आम्हाला आशा पण नव्हते. पण चला, डोंगरात बिचारे जे मुके प्राणी तिथं भरपूर आहेत, त्यांच्यासाठी म्हणलं चला त्यांच्या आशीर्वादाने लागलाय ते तिथं मस्त. आपण हे म्हणले होते पाणी जर लागलं तर छान असं एक हौद बांधू मुक्या प्राण्यांना तिथं पाण्यासाठी. तिथं सशे, जंगली म्हणजे एवन सगळेच, गाया पण चरायला जातात, गाया म्हशी, पुन्हा सशे येतात, हरणं येतात, बिबटे पण इवन सगळेच प्राणी येतात. त्यांना उन्हाळ्यात पाण्याची लई कमतरता येते आणि त्याच पाण्याच्या कमतरतेमुळे ते डोंगरावरनं खाली वस्तीत प्रवेश करतात. त्याच्यासाठी हे म्हणले की एक छान असा मोठा आपण हौद बांधू आणि तिथं रोज पाणी सोडत जाऊ. तर मग आता तिकडं हौदाचं काम चालू आहे. इथं पूजा करायची अगोदर, जिथं लोकेशन सांगितलेलं तिथं नारळ अगोदरच ठेवलाय. तर छान असं गुलाल, अगरबत्ती, चंदन, टीका, हळदी कुंकू, थोडेसे धणे पण वाहतात. तर ते सगळे करून इथं जोडीने पहा पूजा करायचं काम चाललेलं आहे. आणि खूप आशा लागलेली आहे सगळ्यांनाच की काय होतंय काय नाही, बघत लागलंच तर ठीक आहे, नाही तर अदरवाईज तिकडं जो बोर लागलेला आहे त्यातनं टँकर ते पाणी कंटिन्यू चालते, तर त्याच्यातनं टँकर भरून इकडं घरी आणता येतील असं डोक्यामध्ये होतं आमचं. म्हणजे 1% असा हा पण होप ठेवला होता की जर सपोज नाहीच लागलं तर तिकडनं मग बोरवेलच्या पाण्याने टँकर भरून इकडच्या झाडांना घेऊन यायचे, म्हणजे अशी पण तयारी ठेवलेली होती. तर सगळेच जण इथं जमले होते, अगदी लहान मोठे. आता पूजा झाली, आता लगेच बोरवेल सुरू होणार आहे. बोरवेलच्या ह्या मशिनी खूप मोठ्या मोठ्या मशिनी असतात बाबा ह्या, एवढ्याल्या किती अगदी मोठ्या. आता हे एवढे पाईप जेवढे ते ट्रकमधनं खाली काढता येतं, हे सगळे खाली जमिनीमध्ये जाणार आहे. तर अगोदरच मेजरिंग करायचं काम चाललेलं आहे, इथं मोजायचं. कारण 400 फूट हे म्हणजे 400 नाही झालं तर 450-500 फुटावर आपण घालू, पण जास्त पण नाही घालता येत, नाही तर मग लावारस बाहेर निघन त्याच्यातनं. कारण जमिनीत सगळ्यात खालची पातळी लावारसची असते, म्हणजे खाली, तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही घालता येणार. तर इथं पहा एक पाईप वरती नेऊन तो पाईप जमिनीत घालायची तयारी सुरू झाली आहे.
चला फायनली 4:45 वाजलेत आणि सगळं आवरून आता निघालोत. तर आता हे बघा इथं सगळं पोळ्या, त्याच्यानंतर वरण भात, त्याच्यानंतर भजी, कुरडई, जेवढं पण म्हणजे पुरणपोळीचा जेवढा पण स्वयंपाक आहे तेवढा मोठ्या अशा या टपमध्ये भरलाय. आता गाडी आली इथून 1.5 ते 2.25 किलोमीटर आहे ते आमचं शेत. तर इथून आता 13-14 बायका घेऊन जायच्यात. आता काही 2-3 गाड्या केल्यात त्याच्यामध्ये आणि बाकीचं सार भात लापशीचं जेवणाचं म्हणजे ऑर्डर दिली होती आयता स्वयंपाक. तर मग हे सुवासिनींसाठी आणि बाकीचे जे पण जवळचे सगळे आपले घरातली माणसं येतं त्यांच्यासाठी 50 ते 70 माणसाचा जेवणाचं ठेवलेलं आहे. म्हणलं नाही का आता येणारच सगळे, तर मग म्हणलं जेवल्याशिवाय तसं कसं लावणार. मग दाजींनी ते बाहेरून बोलावलंय सगळं आणि मग आता बांधते की त्याच्यात असं बनच टाकते आलं त्या स्वयंपाकाला. हा सकाळपासून पण मग आता सगळे भांडे वगैरे घासून घुसून सगळं मस्त झालंय आणि आता निघतो. तर राहिला प्रश्न आता मगाशीचा बोरचं आमचं झालं काय. आमचं म्हणजे असं ठरलं होतं की ह्या पण बोरला पाणी लागलं की दोन्ही सवासनी सोबतच लगेच याच्यामध्येच लगेच अजून 13-14 सवासनी म्हणजे वाढवायच्या आणि लगेच बसवायच्या म्हणून नाही का. म्हणजे दोन्ही काम होऊन जाईल. 13-13-13-26 अशा दोन्ही पण बोरच्या लगेच बसून टाकायच्या. 2 in 1 काम होईल तशा पद्धतीने. पुरण पण आम्ही एक्स्ट्रा टाकलं होतं आणि पीठ वगैरे पण एक्स्ट्रा मळलं होतं. तर म्हणलं होऊन जाईल. पण झालंय काय की जी बोरवेलची जी मशीन आहे किंवा जी गाडी आहे ती मध्येच पाईप त्याचा फसला आणि तो खालीच जाईना. तर आता 1.5 तासापासून कंटिन्यू काढायचा प्रयत्न करतात. खाली पोकळी लागली वाटतं त्याच्यामुळे खाली यायना आणि वरती पण निघाना. 1.5 तासापासून पाईप काढायचं म्हणजे वरती काढायचं काम चालले पण ते काही निघाना. पण आता बघू निघलं तर आता दाजी म्हणले जाऊ दे. आता हे म्हणत होते लगेच दुसरीकडे मारून घेऊ आलेलीची गाडी, तर हे नाही करायचं थांबायचं नाही घ्यायचा म्हणून. पण आता दाजी म्हणले नको असू द्या एवढाच बास म्हणले. मग आता परत ते कसं मूड ऑफ झाल्यासारखं होतं माणसाचं, दुसरं बाकी काही नाही. तर मग ते आता काढू राहिले. आता तिकडं चाललोय आम्ही. बघतो आता तिथं किती निघायलाच खाली जायला तयार नाही वरती पण पाईप यायला तयार नाहीत. बघू आता पुढच्या म्हणजे हिशोबाने कशा पद्धतीने काय. आता जिथं सवासनी घालायच्या ज्या बोरला पाणी लागले तर त्या बोरला मग असं करू. आता आमचा आहे ना झाडांसाठी जास्त जीव तरमळतोय. कारण की झाडांना पोटभर पाणी असलं ना की मग झाडांना एकदम टवटवीतपणा तेवढं त्यांच्याकडे बघून आम्हाला बरं वाटतं म्हणून त्या झाडांसाठी खास बोर घेतला होता. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पोटभर पाणी त्यांना मिळेल अशा हिशोबाने. पण चला असो काही वेळेला असं काही तसं काही एका तर लागलंय ना कुठल्याही बोरला. मग आता दाजी म्हणले तर आपण काय करू की तिथून टँकर भरून आणीत जाऊन आणि मग इथं झाडांना वतीत जाऊ असं काहीतरी करू. पाहूयात आता. हा आणि जिथं लागलंय ना तर तिथं उन्हाळ्यामध्ये तेवढं पाणी लागणं बी म्हणजे खूप मोठं आहे आणि बरंच तिथं पाणी लागलंय त्याच्यामुळे तिथून इकडं आणीत जाऊ. आता हे काय कसं ती पोकळी लागली कसा पाईप फसलाय ते देव जाणे. आता जाऊ द्या चला. एकाला लागलंय दोन्हीतून एक लागलं म्हणजे भारी झालं. चला आता. हे बघा गाडी येऊन थांबली बाहेर. सामान वगैरे त्याच्यामध्ये भरलंय. आता याच्यात काही बायका बसतील काही दुसऱ्या याच्यामध्ये बसतील. ओ चला चला आवरलंय. तर हे बघा गुतलेत सगळे पाईप आणि सगळे टेन्शन मध्ये येतं कारण त्यांचं पण नुकसान आहे. खाली गुतलेले पाईप एक पाईप 30-30 हजाराचा असतो आणि तो काढणं म्हणजे मुश्किल आहे. निघला पण पाहिजे कारण त्यांचं पण ते बघा कापाकापी काहीतरी चालली. कट करून आतमध्ये टाकून काहीतरी सिस्टीम करून ते काढणार. आता 200 फुटावरती गेलता अजून 100 फूट घ्यायचा होता पण तेवढ्यातच लगेच गुतला. अवघड झालं बाबा. त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे बिचाऱ्यांचं. लागू नाही तर इकडं जेवणाची व्यवस्था त्यांची चालली बघा. गॅस सिलेंडर पेटवले त्याच्यामध्ये भात शिजवणार मस्तपैकी डाळ वगैरे बनवणार लगेचच्या लगेच खाऊन पिऊन मस्त. पुनराचम्यों केशवाय नमः ओं नारायणाय नमः ओं माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मुकुन्दाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः धीराय नमः ऋषिकेशाय नमः सत्यनाय नमः अनिरुद्धाय प्रचोदयात्
श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः जलदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो द्वादशे नामानि यपडेशयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे च साधने संकटश्चैव विघ्नश्च जायते शुक्लां परं देवं चतुर्णं चतुर्भुजं तेषाम्बराजय गणाधिपतये सिद्धिविनायक देवताभ्यो महापदयोः पद्मं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यस्नान्यं समर्पयामि अर्घ्यान्त्याचमनीयस्नान्यं समर्पयामि आचमनीयस्नानान्तरेण गन्धर्व. तर जो पहिला बोर घेतला जिथं पाणी लागलं आपल्या नवीन शेतामध्ये, तर तिकडं आम्ही सगळे पूजेसाठी गेलतो. कारण बोर लागल्याच्या नंतर चांगलं पाणी लागलं की सुवासिनी जेवायला घालावं लागतात. तर मग हे म्हणले लगेच घालून घेऊ. आणि जुना बोरचं पण काम चालतं आज, पण ते अडकल्यामुळे मग तिथलं सोडलं. आणि इकडं सकाळ झालं आमचा स्वयंपाक चाललेलाच होता. तर इकडं पूजेसाठी आम्ही आलो होतो. ध्रुवाचं काम बघा, तिकडं मस्त माती खेळायचं काम चाललेलं आहे. आणि जलदैवतेची पूजा करावी लागते छान अशी, त्याच्यासाठी त्याचं पाणी वापरावं म्हणजे वापरत नाही. बोरला कुठलंही पाणी लागलं की जलदेवतेची पूजा करूनच त्या पाण्याचा वापर केला जातो. तर इथं ब्राह्मण काकांना आणून छोटीशी पूजा पण चालू होती जलदैवतेची. आणि सुवासिनी पण सगळ्या आणल्या होत्या, 2-3 गाड्या आल्या घरनं भरून. तर त्याच्यामध्ये आता ही पूजा झाली की सगळ्या जेवण करायला बसणार आहे. तर मोकळं वातावरण इतकं मस्त वाटत होतं. कडेलाच कवडेश्वराचं महादेवाचं मोठं डोंगरावरचं मंदिर आहे, खूप जुनं पौराणिक काळातलं. तर त्या मंदिरावरनं मस्त अशा महादेवाच्या गाड्यांचा आवाज सुद्धा हलका हलका कानावरती पडत होता. थंडगार मस्ती अशी जुळजुळणारी हवा एकदम भारी वाटत होतं. कारण रस्त्याच्या कडालाच आहे, समोरच मोठमोठ्या पवनचक्क्या सुद्धा आहेत. व्ह्यू खूप छान वाटतो इथल्या शेतातला. आल्याच्या नंतर अगदी मस्त निवांत आहे. साठी तर म्हणत होती कधी काय वाटलं असं बोर झालं की इकडे येऊन बसायचं, पण आतमध्ये खूप, त्याच्यामुळे आजूबाजूला घरं नाही आहेत ना, सगळं शेतीच आहे, डोंगर आहेत. पण काही असा पिकनिक पॉईंट बनवायचं म्हणलं किंवा मग काहीतरी रिसॉर्ट वगैरे, तर त्याच्या हिशोबाने छान आहे. कारण आजकाल सिटीतले लोक असं निवांत वेळ घालवण्यासाठी आपण पहा एकांतात जागा बघतो. एकांतात जे असे गार्डन टाईप रिसॉर्ट आहेत तिथं आपण जाऊन टाइम स्पेंड करतो. सुट्ट्यांमध्ये 3-3, 4-4 दिवस हॉलिडेजमध्ये आपण तिथं जाऊन टाइम स्पेंड करायला आपल्याला आवडतं, अशा निवांत नॅचरल ठिकाणी. तर इथं असं आहे की डोंगरात चारीही साईडनी डोंगरं आहेत आणि त्या डोंगरांवरनं पावसाळ्यात मस्त असे झरे वाहतात. जवळपासच असे हरणं, ससे, असे छोटे छोटे प्राणी पण कधी मधी सकाळ सकाळ दिसतात. तर छान आहे, म्हणजे लोकेशन छान आहे. पाहू आता, घेऊन तर ठेवले, नंतर पाहू काय कसं करायचं. आता सध्या तर काही ते कुठं काही प्लॅनिंगमध्ये नाही आहे, पण फक्त एक घेऊन ठेवलेलं आहे. आणि हे घेतल्याच्या नंतर आत्ता एक 8 दिवसापूर्वी त्याच्या शेजारी परत पुन्हा घेतलं, पण त्याचा काय आपण उल्लेख कुठल्याही व्हिडिओमध्ये पण केला नव्हता आणि कुणाला म्हटलंही नाही. याच्या शेजारनंच पुढनं एक होतं ते सुद्धा घेतलंय. तर दोन्हींचं सगळंच पुढं मग लेवल वगैरे एक साथच करून टाकली सगळी आणि त्याला अटॅच करून घेतलं. अगोदर एक एकरच घेतलं होतं, पण नंतर परत पुन्हा त्यांच्या शेजारचंच विक्रीसाठी होतं, तर ते सुद्धा परत मध्यंतरी घेऊन टाकलं एक 5-8 दिवसापूर्वी. तर इथे सुवासनी सगळ्या जेवायला बसल्या, छान असं मस्त अशी पूजा झाली. आणि अंधार पडायच्या आतमध्ये हे सगळं आटपायचं होतं, कारण इथं काही लाईटी वगैरे नव्हत्या. पण तरी पण हे म्हणले जर लागलाच उशीर आपल्याला तर भरपूर अशा गाड्या आहेत, तर त्याच्या आपण सगळ्या लाईट्स ऑन करून टाकू, सगळं व्यवस्थित होईल. कारण गाडीच्या पण लाईट भरपूर असतात, तर बऱ्याचशा 4 व्हीलर होत्या, तर त्याची ऑन करून देऊ म्हटले. छान असं पहा, हे जे पवनचक्क्या तुम्हाला फिरताना दिसता येतं तिकडंच महादेवाचं कवडेश्वराचं मंदिर आहे आणि खूप जुनं आहे. गावात अशी प्रथा आहे की नवीन लग्न झालेली जोडी पहा, आपण खंडोबाला जातो जेजुरीला, तर मग 5 पायऱ्या नवरदेवाने नवरीला उचलून घ्यावं लागतात. तर तसंच ह्या मंदिरावरती पण प्रथा आहे, नवीन लग्न झालं की जे पण जुने आसपासचे मंदिर आहे ते तिथं नवरदेव नवरीला घेऊन जातो आणि 5-5 पायऱ्या उचलतो. तर आमचं लग्न झालं सुद्धा आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो होतो, स्वातीन राजू पण गेलते. म्हणजे प्रत्येक जण जातच, नवीन ज्यांचं पण गावामध्ये लग्न होतं ते सगळे ह्या मंदिरात जाऊन देवाचं, आपल्या महादेवाचं कवडेश्वराचं दर्शन करून आपल्या नवीन संसाराची सुरुवात करतात. तर पहा इथं अंधार पडला, सगळं आमचं आवरलं होतं, थोडा हलकासा उजेड होता आणि मग सगळं आटपून आम्ही घरी आलो. तर चला ताईंनो, त्याच्यानंतर संध्याकाळचे वाजलेत 8. आता बराचसा स्वयंपाक उरलेला होता, सार भात लापशीचा. तर वस्तीवरती इथं आवाज देऊन सगळ्यांना वाटून टाकलं. ताईला थोडी सर्दी ते झाली होती, तब्येत थोडी खराब झाली होती,
दाजी म्हणले लगेच हॉस्पिटलमध्ये मी दाखवून आणतो. म्हणलं त्याला तोपर्यंत मस्तपैकी सगळं वाटून टाकलं. कारण की 50 माणसांच्या पैकी असं 25 आणि 30 माणसं घरचे सगळे मिळून मग थोड्या माणसाचं तर काही भेटत नाही. 50 माणसांचंच भेटतं तर मग करून मिळतं ते आपल्याला पण बरं वाटत नाही ऑर्डर द्यायला. तर मग आता बरंचसं उरलं होतं सगळं वाटून टाकलंय. आणि त्यातली त्यात बरंचसं आता हे बोरवेलवाले भैया ते म्हणले सकाळ झाली तरी चालेल कारण की त्यांचं भरपूर नुकसान होईल जर पाईप त्याच्यामध्ये गुंतून राहिले तर बळच काढायचा प्रयत्न ते करू राहिले. तर त्यांना काही ठेवलंय. आता मी काही घरी घेऊन जाऊ राहिले तर मला ध्रुवल सोडून आले ना तुम्ही. सोडून आलो मी. हा तर एवढं घरी घेऊन चालले आता सांबर भात आणि लापशी. कारण की आर्यन रुद्र हे आणि बाबा 4 जण घरीच आहे. तर तसं पोळ्यांचा स्वयंपाक पण आहेच पण तर आता हे पण त्यांना आता सांबर भात लापशी बऱ्याच दिवसानंतर खायला मिळाली तर मज्जा येते खायला पण भारी वाटतं ते. मी तर आज दाबून खाल्ली बाबा बऱ्याच दिवसानंतर लापशी भारी झाली. तुम्ही अजून टेस्ट नाही केली बरं का. चला आता मला सोडून या तुम्ही आहे का नाही. चला तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. बाय.